धामणा लिंगा येथे आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न झाले। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर, धामणा लिंगा यांची रिपोर्ट। शनिवार दिनांक 30 मे रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान नैसर्गिक आपत्ती अंतर्गत NDRF व SDRF यांचे तर्फे प्रशिक्षण देण्यात आले। ह्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास कशा रीतीने सामना करावा, टाकाऊ वस्तूपासून उपकरणे कसे तयार करावे जेणेकरून पाण्यात पडल्यास आपल्याला आपला जीव 72 तासापर्यंत कसा वाचवता येईल, तसेच कुणाला हृदय विकाराचा झटका आल्यास PRC देण्याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले। प्रशिक्षण घेण्याकरिता सर्व मंडळ अधिकारी व सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक व गावकरी उपस्थित होते। आपत्कालीन वेळी गोल्डन अवर मध्ये पीडित व्यक्तीची कुठल्या प्रकारे मदत करता येईल जेणेकरून त्याचा जीव वाचला याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। CPR कसा द्यावा त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आली। नवजात शिशु व प्रौढ या वयोगटाबाबत सूचना देण्यात आल्या। पाण्यात बुडालेल्या व्यक्तीची कोणत्या प्रकारे सहायता करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। त्यामध्ये मार्केटला अवेलेबल असलेल्या व घरगुती वापरात येणाऱ्या वस्तूपासून लाईफ सेव्हिंग उपकरणे तयार करून एखाद्या व्यक्तीची मदत करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। सिलेंडर गॅसच्या स्फोटामुळे स्वतःला किंवा इतरांना कोणत्या प्रकारे वाचवता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। सोपे उपाय करून एखाद्या जखमी व्यक्तीला दूरपर्यंत कोणत्या प्रकारे विना स्ट्रेचरच्या सहाय्याने नेता येणार याबाबत सांगण्यात आले। या प्रशिक्षणास प्रामुख्याने अरविंद हिंगे तहसीलदार, दिनेश हटवार नायब तहसीलदार, NDRFचे अधिकारी, SDRFचे अधिकारी, सरपंच धामणा लिंगा, सरपंच व्याहाड, मोदक मंडळ अधिकारी, झाडे मंडळ अधिकारी, कापटे मंडळ अधिकारी, खान मंडळ अधिकारी, प्रशांत पवार अवल कारकून, मोहिनी नेवारे ग्राम महसूल अधिकारी, प्रियंका राऊत ग्राम महसूल अधिकारी, आकांक्षा कोतवाल, द्रौपदी टापरे कोतवाल, विशाल कोहळे कोतवाल, मनोज साव हे उपस्थित